नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या लाईक नंडसना जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता. आखाती युद्धामुळे कांद्याची निर्यात तब्बल 45% घटली. कंटेनर वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याचा परिणाम. अमेरिका आणि इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवर होत असून आखाती देशामध्ये होणारी कांद्याची निर्यात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याचे तुलनेत यावर्षी सुमारे 45% घटल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने निर्यात मंदावली असताना हम भी किसी से कम नाही अशी भूमिका कांदा निर्यातदारांनी घेत मार्च 2026 अंदाजे 350 कंटेनरद्वारे आखाती देशामध्ये कांद्याची निर्यात केली. मात्र मार्च 2025 हीच निर्यात सुमारे 600 कंटेनरपर्यंत झाली होती. एकूण जागतिक स्तरावरही कांदा निर्यात सुमारे 45% घटल्याची माहिती कृषी माल निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी सांगितली. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा निर्यात घटल्याचा थेट परिणाम लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या दरात दिसून आला. मार्च 2026 मध्ये उन्हाळी कांद्याच्या जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला 1417 रुपये असा दर मिळाला. याउलट मार्च 2025 उन्हाळी कांद्याला 2627 रुपये आणि लाल कांद्याला 3101 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाले होते. कांदा दरातील निम्म्याहून अधिक मोठ्या प्रमाणात घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे आणि कांदा निर्यात आकडेवारी एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता. सन 2019 या वर्षामध्ये कांदा निर्यातीची आकडेवारी जर बघितली तर 21.83 लाख टन, परकीय चलन 3468 कोटी. त्यानंतर या ठिकाणी बघितलं सन 2019-20 11.49 लाख टन 2340 कोटी एवढं परकीय चलन झालं होतं. 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 15.77 या ठिकाणी लाख टन झाली होती, 2826 कोटी. सन 2021-22 15.37 लाख टन 3432 या ठिकाणी कोटी या ठिकाणी झालेले आहे. त्याच मित्रांनो या ठिकाणी सन 2022-23 25.25 लाख टन 4522 कोटी. त्यानंतर सन 2023-24 17.17 लाख टन 3922 कोटी. त्यानंतर सन 2024-25 11.37 लाख टन 3822 कोटी. सन 2025-26 जानेवारीपर्यंत या ठिकाणी 12.83 लाख टन 2970 कोटी. निवृत्ती निहारकर कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्च निघत नाही. मुलांचे शिक्षण, लग्न व घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने आखाती देशासह नवीन बाजारपेठ शोधून कांदा निर्यात वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना या ठिकाणी कराव्यात. ज्ञानेश्वर जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगावसह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच युद्धामुळे निर्यात घटली आहे. देशांतर्गत वाहतुकीसाठी रेल्वे मालगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी रेल्वे विभागाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून परदेशात कांदा निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडेही लासलगाव बाजार समितीच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. धन्यवाद. धन्यवाद.